चला, अजयदादा देशमुख नुकताच उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपले सरसे स्वागत आहे. मॅच दोन सामना सुरू होतोय. भानुदास आणि त्याची सोबत देतोय सोमनाथ तर गोलंदाजीसाठी विलास. पहिलाच बॉल बॅटची कडा घेत मागे चालला. शॉर्ट फानलेगला बॅकअप आले पण ऑस्ट्राकर एंडला थ्रो खरं तर येणं अपेक्षित होतं. तो आला नाही. पहिल्या बॉलवर सिंगल आणि पहिल्या बॉलवर सिंगल धाब्यानेशी सध्या डाव सुरू झालाय. तो बॅटिंग करणारा जन्मान वाघेवलीचा. पहिल्याच बॉलवर सिंगल धाब्याने सध्या खातं खुलं होतं. डाव सुरू होतोय. फलंदाजी करणारी टीम जन्मान वाघेवलीचा. स्ट्राईक आता रोटेट झाले. स्ट्रायकर एंडला लेफ्ट बॅटर भानुदास ज्यानं यापूर्वी सिंगल घेतली त्याचं व्यक्तिगत खातं खुलं झालं आणि आता रोटेट झाले स्ट्राईक ती राईट बॅटर सोमनाथकडे. यावेळेला समोर ऑन दी अप व्हाट अ शॉट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर बॉल होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. इट्स अ टॉवरिंग हिट. सिक्सर. त्यावेळेला यॉर्कर ड्राईव्ह केलं समोर मिड ऑफला. फिल्डर थोडी मिसफिल्ड थोडे फंबल झाले. त्याच कारणास्तव एक सिंगल धाव सहजरित्या पूर्ण झालेले आणि या सिंगल धावेचे सध्या स्कोर आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. आठ धावा सध्या स्कोर बोर्डवर. लेफ्टी बॅटर भानुदास कडे पुन्हा एकदा स्ट्राईक. आता स्विचिटचा टेम स्टान्स बदलला होता मात्र गोलंदाजानं देखील चांगली कामगिरी केलेली आहे. बॉडी पोझिशन ओळखली फलंदाजाची. जसं त्यानं स्वतःला स्विच केलं. बॉल त्याच्यापासून थोडा दूर टाकला. डॉट बॉल नव्हते. छोटेखानी कमबॅक आणि त्या सोबती नव्हती वापसी. गोलंदाज विलास कडून टीमची धावसंख्या स्थिर 8. स्टील 2 टू गो. यावेळेला समोर उडवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक जबरदस्त धमाका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर बॉल होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषेच्या बाहेर छुमंतर येतोय तो आणखीन एक बिग हिट. सिक्सर. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. यावेळेला चांगला बॉल हलकस अपील. टप्पा पडल्याबरोबर लेफ्ट बॅटरसाठी थोडी हरकत करत निघालाय. त्या डीएसटी रक्षकाच्या दिशेनं षटकाची झाले सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांतीत 14 धावा स्कोर बोर्डवर. जन्मान वाघेवली पहिल्या डावात बॅटिंग करत असताना न्यू परशुराम ब्राह्मणगावच्या विरोधात. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेलं आहे. चला, वेळेचं बंधन आहे. लगेचच फिल्डिंग सेट करावी लागेल टीम न्यू परशुराम ब्राह्मणगाव. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांतीत 14 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 2 बॉल 7 सोमनाथच्या बॅटमधून. 4 बॉल 7 भानुदासच्या बॅटमधून. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून आतापर्यंत एक सिक्सर आलेला आहे. यंगस्टर यंग टॅलेंट न्यू परशुराम ब्राह्मणगावचं हितेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. गीतेश येस इट इज. ऑफ टर्मच्या बाहेर बॅकफुटर गेले. उडवलाय बॉल थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कॉपी बुक स्टाईल न खेळतायत. जस्ट लुकिंग लाईक वाव. ह्यूज हिट. सिक्सर. पाण्याजोगा फटका होता. वेट ट्रान्सफर करत असताना बरोबर बॉलच्या मेरिटवर खेळतायत थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. हा सिक्सर आणि या षटकारासोबत सध्या टीमची धावसंख्या 20. 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. हा साइड अँगल रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर
कशा पद्धतीनं बॅकफुटवर जात पूर्ण ताकद झोकली स्ट्रोक मध्ये. आता ऑन साइडला आडवा बॅटनं खेचलाय आणि पोचलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक ब्लास्ट सोमनाथ यांच्या बॅट मधून, आणखीन एक जबरदस्त प्रहार, षटकार. सोमनाथ मात्र बरसताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉल पासून त्यांचा काउंटर अटॅक प्रतिहल्ला सामन्यात आपण पाहिलाय आणि सध्या सामन्यात गोलंदाजांच्या नाकी 9 त्यांनी आणलेले आहेत. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर त्यांच्या बॅटमधून. स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल 26 धावा, दाफल कव्हर. ऑन साइडला यावेळेला अक्रॉस द बॅट खेचलाय बॉल, थोडं मिस टाइम बॉल. अबे झेलची संधी, कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता मिड विकेटला ड्रॉप झालेला आहे. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते असं म्हटलं जातं आणि ते सध्या घडतं बॅटर सोमनाथच्या बाबतीत. अक्रॉस द बॅट स्लॉकचा प्रयत्न होता, हवं तसं टायमिंग नव्हतं. बॉलनं उंची जास्त गाठली होती, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले परंतु झेलची देऊ शकले नाही हमी. कॅच ड्रॉप, सोमनाथला जीवनदान आणि सिंगल धाब्यासहित सध्या जर्मन वाघिवलीचं धावफलक पोहोचले ते 27. फर्स्ट राऊंड 4 ओव्हर. तदनंतर जसं फर्स्ट राऊंड कंप्लीट होतोय, ज्या 4 मॅचेस पेंडिंग राहतील त्या 3-3 ओव्हरच्या आपण कव्हर करतोय. आज ओपनिंग डे थोडं उशिरानं शेड्यूल स्टार्ट झालं, मात्र उद्या बरोबर ऑन टाइम आपण मॅचेस कव्हर करणार आहोत. सो सर्व संघांना विनंती, आपण दिलेल्या बेल्याच्या 10 मिनिटं अगोदर क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. यावेळेला टॉपेज बॉल वेट, स्वतः गोलंदाज पोचलाय आणि तिसऱ्या प्रयत्नात बॉल मात्र त्याच्या हातातून निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. अशा क्रुशल स्टेजला जेव्हा बॅटिंग करणारी टीम हवी होती, चांगल्या वेगाने धावा त्यांच्या माध्यमातून येत आहेत, या मोमेंटला ब्रेक थ्रू गरजेचा असतो. अशा कॅचेस पकडाव्या लागतील. भानुदासला देखील जीवनदान. बॅक टू बॅक 2 बॉलवर दोन्ही बॅटरला मिळतात जीवनदान. घरातून निघतानाच आज नशिबाचे हात मिळून जर्मन वाघिवली संघ मैदानात दाखल झाला की काय, हा देखील प्रश्न आता उपस्थित झालाय. बॅकफुटवर गेले थ्रू द कव्हर्स, आणखीन एक चांगला फटका. इनफिल्डला क्लिअर करत चाललाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका सोमनाथ त्यांच्या बॅटमधून. आणखीन एक स्मॅशिंग 4, चौकार. सोबत सध्या टीमची टोटल स्कोरबोर्डवर 32 धावा. स्टील 1 टू गो. 6 बॉल 24 धावा सोमनाथ यांच्या बॅटमधून. यावेळेला ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेचलाय बॉल. क्षेत्ररक्षक आता उपस्थित. चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. चांगलं जजमेंट, चांगलं अनुमान आणि अखेर आता पहिला फलंदाज माघारी परततोय, तो बॅटिंग करणारा जर्मन वाघिवलीचा सोमनाथ. बॅक टू द पवेलियन. षटक संपली 2:32 ला पहिला हादरा. गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी. चला कॅप्टन रेडी राहा. सोमनाथ यांचं शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन, चांगलं योगदान देताना ते माघारी पडतात. स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या 32-32. पहिलं षटक 14 धावेचं, दुसऱ्या षटकात 18 धावा गीतेशनं दिल्या. एक महत्वाची विकेट मात्र त्याच्या खात्यात आलेली आहे. सिनियर गीतेश आता गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 32 धावा 2 षटकात स्कोरबोर्डवर बनलेले आहेत. बरोबर 10 मिनिटाचा वेळ आतापर्यंत वापरात आणलाय. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा टीम ब्राह्मणगाव. पहिलाच बॉल डाव्या स्टिकला सोडून चाललाय. पंच सांगतात इट इज वाईड बॉल. मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाब्यासोबत सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल अंकित झाली ती 33-33. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होतो. कॅप्टन रिपोर्टिंग गरजेची आहे. चेंज द गेम खांदारे आणि त्याचसोबत न्यू परशुराम क्रिकेट संघ ब्राह्मणगावचं मैदानावरती खेळतोय आणि खांदाराच्या विरोधात खेळताना दिसेल संघ स्वर्गीय धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी. चला कॅप्टन रेडी राहत दोन्ही टीम्स आहे. यावेळेला बॅट्समनला फॉलो केले. बॉल मागे आला. शॉर्ट फानलेगचा फिल्डर पाठवण्या परिस्थितीत पोहोचेल का, बॉलला आतमध्ये अडवलंय. गुड फिल्डिंग, रिले फिल्डिंग त्या ठिकाणी केलेली आहे. अंपायर सिग्नल
with the help of bites. दोन धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. शुभम होते त्या ठिकाणी बॉलच्या पाठपोऱ्या परिस्थितीत आले होते. जबरदस्त फिल्डिंग त्याच्या वतीनं पाहायला मिळते. शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग त्यांनी सोडला नाही. किंबहुना तिकडे थोडे जखमी झाले, टकराव देखील झाला, पण स्वतःच्या टीमसाठी या धावा वाचवत आहेत. फुलटॉस बॉल स्ट्रेट बॅटनं ड्राईव्ह केल्यासमोर लॉंगॉनला फिल्डर उपस्थित झाले. तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल धावा आणि सिंगल धाव्याच्या जोरावर सध्या जर्मन वाघिवली टीमचा धावफलक पोहोचले ते 36. धावा सध्या स्कोर बोर्डवर. साहिलकडे आता स्ट्राईक न्यू बॅटर जो बॅटिंगसाठी दाखल झालाय. राऊंड विकेटनं चांगला अँगल आता बनवला. विथ द अँगल थोडा खाली राहिला, बॉल चाललाय ठेत. टप्पा पडल्याबरोबर एसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाले त्या ठिकाणी सांगता. आणि सध्या छोटेकणी कमबॅक होतोय ते गोलंदाज गितेश कडून. स्कोर बोर्डवर सध्या टीमची टोटल स्थिर आहे 36 धावा, 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. या बॉलला आणखीन एक चांगला बॉल, विकेट कीपर बीट, बॅटर बीट, रनआउटचा चान्स. मात्र शॉर्ट फान लेगला बॅकअप थोडं खराब आलं, त्याच कारणास्तव बाईकची आणखीन एक सिंगल धाव मात्र पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी झालेले आहेत. स्कोर बोर्डवर जर नजर टाकली तर सध्या टीमची टोटल सरकले पुढे 37-37, स्टील 2 to go. या षटकात आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी गोलंदाज गितेश कडून आपण बघत आहोत. तिसऱ्या षटकात सध्या विथ द बॉल इम्पॅक्ट त्यानं टाकलेला आहे. यावलेला स्विच इट, मात्र डीप मध्ये फिल्डर उपस्थित, मिळेल ते एकच धाव. दुसरीचा प्रयत्न आता होताना दिसत नाही. एकाच धाबेवरती बॅटर भानुदासला समाधानी राहावं लागेल. सिंगल साईज स्कोर आपण बघत आहोत 38-38. 38 धावा सध्या स्कोर बोर्डवर, स्टील 1 to go. स्टेप आउटवर खेळतात, समोर चॉप केल्या बॉल, फिल्डर उपस्थित, लॉंग ऑन वरून आलेत. चांगला बॅकअप अंडरआर्म स्टाईलनं थ्रो दिलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र शेवटच्या क्षणाला बॅटर इनलाईन बॅट ड्रॅग करू शकला की नाही, त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे नॉस्ट्राकर यांना. या विदर्भ टेलिकास्ट टीम आपण पाहूयात. धाव घेण्याचा प्रयत्न जो चालवला होता त्यात फलंदाज बात की नाबाद, इट इज नॉट आउट, बॅट्समन इज सेफ. बॅट व्यवस्थित इनलाईन ग्राउंडिंग झालेली आहे. सो ओव्हरची झाले सांगता षटकं संपली 3. 2 षटकात 32 होत्या, या षटकात फक्त 7च आल्या. आणि 3 षटकांच्या अंती स्कोरबोर्डवर टोटल 13.00 धाब्याच्या धावगतीनं 39, 39 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. तीन षटकात 39 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. चला नेक्स्ट मॅच, कॅप्टन रेडी व्हावं लागेल. चेंज द गेम खांदारे आणि त्या सोबतीनं स्वर्गीय धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे. 3 षटकात 39 धाबा बनलेल्या आहेत. बरोबर 15 मिनिटांचा वेळ घेतलाय. चला जास्त वेळ न घेता आता रेडी व्हावं लागेल. आणि परशुराम ब्राह्मणगाव ओव्हर नंबर 4 मध्ये अतुलला आता बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलंय. चेंज द गेम खांदारे. चला रेडी राहा मित्रांनो. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल अबेत, मात्र 4 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल पडलेला आहे. कॉलिंग थोडं खराब राहिलं. कोणीतरी एकानं जेलसाठी जाणं गरजेचं होतं. लॅक ऑफ कम्युनिकेशन अँड कॉन्सन्ट्रेशन. पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळताना दिसेल आणि सिंगल साईज सध्या स्कोर आपण बघत आहोत 40, 40 ऑन बोर्ड. 8 बॉल 10 भानुदासनं बनवल्यात. साहिलच्या बॅटमधून 4 चेंडू 2 धावा आलेल्या आहेत. सोमनाथ यांचं चांगले योगदान जे बाद झालेत, मात्र या डाबाला फिनिशिंग टच आता कोण देईल हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय.
ऑन साइडला बॅकफुटवर जात असताना हुक केल्या बॉल स्कोर लेगच्या दरम्यान फिल्डर उपस्थित, थोडी मिसफिल्ड, एक सिंगल बनले, सेकंड साठी चान्स घेतला. आता दोनही फलंदाजांनी चांगली रनिंग पटून तो विकेट सहजरित्या मिळतात. त्या 2 धावा आणि या 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाले ती 42, 42. 42 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या बॉलला हवं तसं टायमिंग नव्हतं, मात्र गॅप मोठा आहे, फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल कंप्लीट, सेकंड साठी चान्स, पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि सलगची दुसरी दुहेरी धाव आता तितक्याच सहजरित्या पूर्ण झालेली आहे. सो या 2 धावेनीची सध्या स्कोर बोर्डवर टोटल आपण बघतो आहोत 44. 44 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या सामन्यात पहिल्या डावात 48 धावा बनवल्या होत्या मनोज स्पोर्ट्स बोरगावनं, त्या मॅचमध्ये त्यांचा दमदार विजय. आणि या सामन्यात आतापर्यंत 44 धावा बनल्या गेलेल्या आहेत. पहिल्या डावाचे बॉल बाकी आहेत अजूनही 3. यावलेला ओव्हर द बॉलर रेट, सेफ शॉट, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, एकच धाव, सेकंड साठी चान्स घेतलाय आणि अखेर आता दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न तो अंगलट आलाय. साहिल धावबाद, 45 ला दुसरा धक्का टीम जनमान वाघेवलीला. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. पंचेचाळीस धावा स्कोर बोर्डवर, स्टील 2 गो. नुकताच साहिल धाबादूर माघारी परत आहेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर विशाल दाखल होत आहेत. बानोदास आघाडीसाठी आले, धावांसाठी अजूनही संघर्ष त्यांचा सुरू आहे. या बॉलला ड्राईव्ह केला समोर, आणखीन एक चांगला स्ट्रोक, अलंग टू द कार्पेट, बॉल ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनला. रनआउटचा चान्स तिकडे बनेल का प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र पंचांचा नकार आलाय. अंडरहॅम स्टाईलनं थ्रो आला, त्याचा फायदा याचा बॅटर झाला नॉस्ट्राकर एंडला विशालला. आणि त्या ठिकाणी दुसरी धाव देखील आता झाली. कंप्लीट स्कोर सध्या 47. 47 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 गो. या बॉलला स्विच हिट, स्वीप केल्या बॉल डीप मध्ये, फिल्डर उपस्थित, मिसफिल्ड आणि बॉल निघालाय तो क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांमधून फरार. डीप बॅकवर्ड पॉइंटला बीट करत सीमा पार, चौकार. चौकाराड मात्र पहिला डाव संपतो. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. स्कोर बोर्डवर एकंदरीत पाहिल्या तर धावा बनताना दिसत आहेत त्या 51. 51 धावा सध्या स्कोर बोर्डवर आणि विजयासाठी दुसऱ्या डावात 52चा पाठलाग करावा लागेल. तो न्यू परशुराम ब्राह्मणगावला. चला ओपनिंग पे रेडी करा ब्राह्मणगाव, आणि त्याचबरोबर लगेचच मैदानात दाखल व्हावं लागेल टीम जनमान वाघेवली. चला ओपनिंग पेअर लगेचच रेडी करा. न्यू परशुराम ब्राह्मणगाव. सलामीवीर मैदानामध्ये पाठवा लगेचच.
51 धावा पहिल्या डावात बनल्या गेल्या. 52चा पाठलाग दुसऱ्या डावात सुरू होतोय. 13.00 धाव्याच्या धावगतीने या 52 धावा मात्र विजयाकरता चेस कराव्या लागतील. बोरगाव बी कॅप्टन नेक्स्ट मॅच साठी उपस्थित झालेले आहेत. चेंज द गेम खांदारे कॅप्टन, आपली उपस्थिती गरजेची आहे. जर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी आला नाहीत, सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडायच्या आत, तर आज पर मॅनेजमेंट कमिटी रूल्स जी काय पॅनल्टी तुम्हाला डिक्लेअर होईल त्या पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. ही सूचना आपण आताच लक्षात घ्या. टीम चेंज द गेम खांदारे. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा लगेचच. टीम न्यू परशुराम ब्राह्मणगाव. 52 धाब्याचा पाठलाग दुसरा डाव सुरू होतोय. आघाडीसाठी विलास आणि त्यांची सोबत देतात योगेश. दुसऱ्या डावाला आपण करतोय सुरुवात. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. वाघिवलीकर, वेळ जास्त जातोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी गाय करा, थोडं फास्ट खेळावं लागेल मित्रांनो. आजची पहिली रजनी, पहिली श्याम संध्या. शेड्यूल थोडं उशिरानं स्टार्ट झालंय, मात्र आता डिले नकोय. चला चेंज द गेम खांदारे कॅप्टन किंवा प्रतिनिधी उपस्थित झाले असाल तर या, आयोजकांशी आपण संपर्कात या. दुसरा डाव सुरू होते. 52 धावसंख्येचा पाठलाग. गाडी कशा पद्धतीने रंगेल दुसरं सत्र करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव ऐकूयात शरबन दुमाळे सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच दीपवीरजी बिराडे सर. दीपकजी बिराडे सरांना आपण ऐकत होतं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. जाऊयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आणि करूयात मॅचला सुरुवात. जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते जर्मन वाघिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट न्यू परशुराम ब्राह्मणगाव या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन वाघिवली टीमनं धावा बनवल्या 51 आणि 52चं लक्ष ब्राह्मणगाव टीमच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, बट गली रिझन मध्ये फिल्डर चांगले फिल्डिंग. योगेश आणि विलास ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते न्यू परशुराम ब्राह्मणगाव या टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज विशालनं, फेकला डॉट बॉल. आता दुसरा बॉल योगेश अगेन्स्ट राईट आर्म राऊंड द विकेट. हुक करायचा प्रयत्न, बॉल मागे, शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. या आधीचा बॉल शॉर्ट गली रिझर्व मध्ये आणि आताचा बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये. आमची संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह वाहिनी ऑफिशियल टीम आपण पाहत आहे आणि गेले कित्येक वर्ष आदर्श धाणिवली ही स्पर्धा 10 क्रिक या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. हो आता देखील हुक करायचं होतं, फटका मिस टायमिंग आहे, प्रॉपर मिडलिंग झाली नाही. विकेट किपर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. टिपला जाईल, संपला खेळ, धक्का लागला पहिला, योग्य झाला फील. क्रिक या लाईव्ह वाहिनीचे मॅनेजर मिस्टर गोविंद सर यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. गणेश वारगडे देखील आज आपल्याला
कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहायला मिळतात. त्यानंतर बाबू रॉय देखील आपल्याला आज ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहायला मिळते. हे संपूर्ण ऑफिशियल टीम प्रामाणिक काम करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शफलून हा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. मिड ऑफचा फिल्डर मिड ऑन मध्ये आलाय, त्यानं बॉलला कॅरी केला. तत्पूर्वी एकदम एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या इथे एकदम एकवटली देखील गेली. अगदी पहिले 3 बॉल डॉट फेकले विशालनं बॅट्समन योगेश फगीस, बट त्यानंतर योगेश बाद झाला आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर किशोर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅकअप द हँड, स्लोवर वन, लोवर फुल टॉस, शफल झाला आणि हा सफल फटका खेचलाय. बॉल निघून चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. खेचून मारलेला फटका. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. बॅकफुटला विकेट करायचा प्रयत्न नाही जमला. गुड लाईन बॉल निघून चालला थेट भरधाव वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धाव फलकावरती धावा 52चा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचल्या 6 अंकावरती. जयवंतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. चेंज द गेम खानदारे आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी या 2 टीमच्या दरम्यान खेळला जाईल टॉस. जयवंतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल इथे केलं जात आहे. स्विंग द कॉइन, टेल असा कॉल, काटा असा कॉल केला आहे टीम बोरगाव बी टीमच्या कॅप्टनना आणि टॉस खऱ्या अर्थानं जिंकलाय तो म्हणजे चेंज द गेम. खानदार या संघाने प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी टीमला. पहिल्या षटकामध्ये विशालनं अवघ्या धावा खर्च केला 6 आणि त्यानं एक महत्वाची विकेट देखील संपादित केली. आणि आता नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार मिस्टर भानुदास. आदर्श चषक धाणिवली 2026 क्वालिटी स्पर्धेचं क्वालिटी आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिलाच बॉल ओव्हर पिच समोर लॉंगला फिल्डर पोचलाय आणि फायनली कॅच कंप्लीट. फायनली कॅच कंप्लीट. फिल्डर डाऊन द बॉल स्ट्रेट इन टू द बास्केट. अखेर टिपलाय जाईल आणि संपलाय बॅटर किशोरचा खेळ. धक्का दुसरा. नगरीला म्हटलं जातं आणि या मुरबाड नगरीमध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण नेहमीच पाहिल्यात. मग त्यामध्ये उल्लेख केला जाईल धडाकेबाज चषकाचं आणि त्यानंतर उल्लेख केला जाईल आदर्श चषकाचं. कारण त्या स्टँडर्डची, त्या दर्जाची, त्या लेवलची ही स्पर्धा आपण पाहता. गेल्या कित्येक वर्ष या स्पर्धेची चर्चा नेहमीच राहिली आहे. ऑल ओव्हर फुल टॉस बॉल, बॅटची बाहेरची एज बॉल, मागे शॉट दरम्यानला फिल्डर थोडासा फंबल झाला बट त्यानं बॉलला गॅदर केलं. चांगली फिल्डिंग. पहिल्या बॉलवरती विकेट आली जगदीशच्या. त्यानंतर डॉट बॉल फेकला. ऑफ साइडला स्विंग केला. वाराशी वार्तालाप करत बॉल निघून चालला थेट गाव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ टावर हिटिंग सिक्सर. पाहायला मिळाला बॅट्समन गितेशच्या बॅटमधून. यावेळी देखील ऑफसाइडला टर्न करायचा प्रयत्न
आणि मग बाटप फटका एक्झिक्यूट केला ऑन साईडला लॉंग द कार्पेट नॉन स्ट्रायकिंगला होईल थ्रो विकेट तत्पूर्वी वेळेला सिंगल स्ट्राईक रोटेट केली. आतापर्यंत गीतेशला आपण पाहिला स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधून एक क्रॅकिंग सिक्सर आपल्याला जरूर पाहायला मिळाला. बट आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन विलासच्या बॅटमधून आय थिंक एक बाउंड्री जरूर आली आहे. तोच विलास ओव्हर पिच ओहो फटका सुंदर आहे उंची जास्त अंतर कमी अखेर टिपला जाईल आणि संपला बॅटर विलासचा देखील खेळ बॅटर झाला फेल 1 more विकेट डाऊन धक्का तिसरा. यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. गौरव दादा या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण देखील सन्माननीय विराजमान व्हायचं. वेलकम ऑल ऑफ यू. आपलं देखील वेलकम आम्ही या आदर्श चषकाच्या वतीनं करतोय. चला चेंज द गेम. खानदारी टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क असतात. 13 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्यांच्या नुकसानात 13 ऑन बोर्ड. बारची स्टॉपेज होती बॉल मागे विकेट किपरला चकमा दिला बॉलला. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि मैब्या बैलाचे मालक सन्मान्य श्री धीरजदादा भोईर यांचं इथे शुभ आगमन होत आहे. आणि धीरजदादा भोईर यांचं करूयात आपण पुन्हा एकदा आदर्श चषक दाणिवली 2026च्या वतीनं सहर्ष मडपूर्वक हार्दिक स्वागत. धीरजदादा या आपण आपलं देखील वेलकम आम्ही करतोय. आणि आपल्या इथे यथोचित शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. दाफलक जाऊन पोहोचलंय 13 अंकावरती लक्ष 52चा आता करायचे आहेत 39 ने बॉल शिल्लक आहेत 12. के दादा भोईर या आपण आपल्या शुभ असे आपण धीरजदादा भोईर यांचा करूयात यथोचित शुभ सन्मान. हा 12 मध्ये 39 करायच्या होत्या. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवला शरीरापासून दूर ठेवला आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिलाच बॉल डॉट आला. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज भानुदासला आपण पाहता. पहिलं षटक विशालला फेकला त्यानंतर जगदीश आला. चांगली कामगिरी जगदीशने देखील केली. आता ओंसेला टर्न केला बॉल मागे चालला आहे. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉलच्या पाठमोरा धावतो. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल पर्यंत आला. 2 तर झाल्यात कंप्लीट. दिसेचा प्रयत्न होणार नाही. 2च धावा मिळतील. दोन मिळाला 2च्या मदतीने 15. लॉस ऑफ 3 विकेट्स 15 ऑन बोर्ड. शॉर्ट ऑफ लेट बॉल यावेळेला देखील क्रॉस पॅडेड फटका एक्झिक्यूट करायचं होतं बट बॅटरी बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या दरम्यान समाजसेवक रवींद्रजी राणे साहेबांचे इथे शुभ आगमन होतं. टीव्ही अंपायरची मदत करण्यात आली. अंपायर रिव्ह्यू आय थिंक येस इट इज बॅटिंग टीम रिव्ह्यू. व्हाईट बॉल साठी आता थर्ड अंपायरला चॅलेंज करण्यात आलंय. थर्ड अंपायर रेफर केलाय. नक्कीच चेक आपण करूयात. बॉलची एंड लाईन आता चेक केली जाईल. रवींद्रजी राणे साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत. मी विनंती करेल सचिन दादा भोईर यांना. सचिन दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्रजी राणे साहेबांचा करूयात यथोचित शुभ सन्मान.
परफ्यूम डिलिव्हरी अगदी डोळ्यांच्या समोरून ब्रश होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल होता. आता देखील शॉट ऑफ लेंथ आहे. पुन्हा एकदा सातत्यानं आडवा बाटचा वापर केला जातोय. बट भानुदासच्या अगेन्स्ट गीतेशचा कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. जर उल्लेख करायला गेला तर 4 बॉल आतापर्यंत फेकल्यात आणि 4 मध्ये आतापर्यंत 3 बॉल हे निर्धाव फेकल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळाची लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. अखेर फलंदाज होतोय बाद. गीतेश इज गॉन. सामन्यामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जे बॅटिंगचं प्रदर्शन होतंय ना ते खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये होत नाहीये. म्हणजे चेसिंग आता इथे करणं कुठेतरी थोडंसं अवघड जात आहे. कारण दोन्ही मॅचेसमध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. हा देखील बॉलला डॉट. जर या षटकाचा उल्लेख करायला गेला तर अवघ्या 2 धावेंचा षटक. व्हॉट पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर भानुदास. धावा खर्च केले 2, विकेट घेतली 1. 12 मध्ये 39 करायच्या होत्या. आता मॅच समीकरण आपण पाहता. बॉल शिल्लक 6 आणि 6 मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या मॅच मध्ये. त्या तब्बल 37. 37 has to win after move from last. Required 6 deliveries. सहा मध्ये 37ची गरज. जर पहिला एखाद बॉल वाईड आला तर पुन्हा एकदा मॅच ऑन होईल. कारण कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. आणि ते चित्र पाहायला मिळालं. पहिलाच बॉल आला वाईट. आता 6 बॉल 36 म्हणजे 6 बॉल आणि 6 षटकारांची आवश्यकता. जर पहिला आला तर मॅच ऑन होईल. पण येईल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे. इथे देखील ते चित्र. वन्स अगेन सेकंड व्हाईट बॉल. बॅक टू बॅक हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाची दिशा थोडीशी भरकटली आहे. दिशाहीन गोलंदाजी. कमबॅक त्याला करावा लागेल. एका दुसरा डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना दिसेल वाघिवली संघ. इथे देखील काय घडलंय. बॅक टू बॅक आले 3 व्हाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी दिशेपासून भरकटलाय. मेरिटनुसार गोलंदाजी होत नाहीये. 6 मध्ये 37 करायच्या होत्या. पहिला आला वाईट. 6 मध्ये 36ची गरज असताना दुसरा आला वाईट. 6 मध्ये 35ची गरज असताना तिसरा देखील आला वाईट बॉल. म्हणजे आता मॅच इक्वेशन शेवटचे. बॉल शिल्लक 6 आणि 6 मध्ये 34ची गरज. मीटिंग घेऊ नका. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. विनंती असेल जर्मन वाघिवली टीम बघा फील्डिंग सेट करा आणि मॅच ऑन करा. कारण आज आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला आज भरपूर जास्त मॅचेस कव्हर करायचे. सो दॅट्स वाय मी सातत्यानं आपल्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. थोडीशी घाई करा. 6 बॉल 34ची गरज. बॅट्समन या. 6 मध्ये 34. पहिला बॉल फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचेल का. बॉल नोमॅस लँड मध्ये सेकंडचा चान्स घेतलाय आणि सेकंड इथे कंप्लीट देखील झाली. चांगले रनिंग बेटीचं विकेट. आता 5 मध्ये 32. पुन्हा एकदा सचिन लाच आपण पाहता. 5 मध्ये 32ची गरज. जर पुन्हा एकदा वाईट बॉल आले तर मॅचचं समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. बट वर्चस्व टिकवलंय मॅचमध्ये जर्मन वाघिवली संघानं. कारण पहिला 3 षटकांमध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने केली. फुल टॉस बॉल. फुल टॉस आणि फुल टॉसचा
फुल टोल वसूल केलाय, फील्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा मैदान के बाहर 6 रन। मिळतोय इथे देखील दिशा पाहावी लागेल, दिशा पुन्हा एकदा खराब। मॅच अजूनही संपलेले नाहीये, मॅच अजूनही खऱ्या अर्थानं ऑन आहे, कारण 6 मध्ये 37 करायच्या होत्या, 2 मध्ये 12 खर्च केल्यात, आता 4 मध्ये 25 ची गरज। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल इंटरेस्टिंग सामना, चेंज द गेम खानदार आणि त्यांच्या गेम दुसऱ्या बाजूला धनाजी स्पोर्ट्स बोरगा बी। टॉस जिंकला चेंज द गेम खानदार टीमनं प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केल्या बॅटिंगसाठी धनाजी स्पोर्ट्स बोरगा बी या टीमला। आता चांगली डिलिव्हरी आहे, इट्स अ वॅलिड डिलिव्हरी, डॉट बॉल होता। या मॅच मध्ये पुनरागमन करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज सचिनच्या माध्यमातून, कारण जोपर्यंत हा बॉल पडला नाही तोपर्यंत मॅच बॅलन्स होता, बट आता या मॅच मध्ये कमबॅक केला जर्मन वाघिवली टीमनं। फुल टॉस स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, बॉल मध्ये लॉंग ऑन फील्डर, बट कॅच ड्रॉप, कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय। चेंज द गेम खानदार टीमला देखील आम्ही विनंती करू, जशी मॅच कंप्लीट होईल तसं लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं, मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा। आणि धनाजी स्पोर्ट्स बोरगा बी या टीमला देखील आम्ही विनंती करू की मॅच कंप्लीट झाल्यानंतर आपण देखील पावलेचा ताबा घ्या आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर करा। वाची बाहेरची एच, बॉल मागे विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल निघून चालला थेट नॉन स्टॉप लॉंग स्टॉपला, चौकार। स्टिल 1 to go, लास्ट बॉल ऑफ द मॅच। या मॅच मधील हा शेवटचा अंतिम बॉल। शेवटचा बॉल ड्राइव्ह केलाय आणि मॅच फिनिश। सामना जिंकलाय फिल्डिंग करत असताना जर्मन वाघिवली या टीमनं। विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, हार्ड लक टफ लक टीम न्यू परशुराम ब्राह्मणगाव। अगदी हाकेच्या अंतरावरती असलेले 2 गाव आणि न्यू परशुराम ब्राह्मणगाव या टीमचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू आणि कौतुक देखील करू। चांगला क्रिकेट ब्राह्मणगाव संघ खेळलात, आपल्या पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि देऊयात पुन्हा एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा सामनावीर नो डाऊट अबाउट ज्यांना